ते पद घेतल्या, अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते त्यांचं दायित्व आहे. त्यांनी पक्षी किंवा हा माझा नातेवाईक हा त्यांना करण्याचा अधिकार, कायदेशीर अधिकार नाही. रुपाली पाटील ठोंबरे एक महिला आहे. ती समाजात काम करत असताना त्या माता भगिनीचं न्याय देण्याचं काम, आणि ती आमच्या पक्षातली जरी असली आणि त्या चुकलेल्या असतील तर त्या चुकलेल्याच म्हणणार आणि राजीनामा मागणार. बेकायदेशीर मागणी मी करत नाहीये. मी फक्त महाराष्ट्रातले ज्या आमच्या आया भगिनी आहेत, पीडिताचे जे आई वडील होते, त्यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी योग्य आहे. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी लाज बाळगून, बरं हे पहिलं प्रकरण आहे का वैष्णवी हगवणेमध्ये तेच, डॉक्टर संपदाच्या ह्याच्यात तेच, म्हणजे राज्य महिला आयोग महिलांच्या शोषणासाठी ठेवलंय का? आणि जिवंतपणी हा समाजातले काही विकृत त्रास देणार आणि मेल्यानंतर ही बाया त्रास देणार कशासाठी? आणि मग जर असं होत असेल तो विकृत काम न करणारा माणूस, हा बाई असो नाही तर पुरुष असो, त्यांनी पाय उतार झालंच पाहिजे.